रामकृष्ण हरी श्री गुरुदेव दत्त जय श्री गंगा मैया। हे बघा आता मी एका इथं विश्रांतीसाठी बसलो होतो बघा, आणि तिथून आता सकाळी उठून आता गंगा मैयाच्या स्नानासाठी आता सकाळी निघालो आहे बघा। आता ते बघा इथे संपूर्ण असे आखाडे वगैरे हे आता आम्ही चाललो आहे स्नान करूनंतर। मग आता रात्री आम्ही भरपूर फिरलो होतो। हे बघा हे सगळे हे आखाडे आहेत बघा, हे सगळे सगळे आखाडे आहेत बघा इथे या नदीच्या किनारी। जिकडं पकडून तिकडे सगळे असे आखाडे आहेत। आम्ही त्या पाठीमागच्या आखाड्यात तिला झेंड्यापाशी झोपलो होतो का, तर ते महाराजांनी आम्हाला फार भार वाजले होते, पण त्यांनी आम्हाला म्हणजे यावी जाता तुम्हाला सोय तिथं सगळी त्यांची सोय झाली बघा तिथं। आणि आता आंघोळीसाठी जाते, गर्दी इतकी आहे बघा। आता सकाळी तरी पाठपासून गर्दी चालू आहे बघा। हे सगळे आखाडे हे बघा, इथून हा संगम आहे बघा येत आतमध्ये, आणि आम्ही इथं पाठीमागं तिथं विश्रांती केली होती रात्री। हे बघा हे सगळे असे दिसतात, हे सगळे आखाडे आहेत बघा इकडे, आणि संगमाच्या कडे सगळे आखाडे आहेत बघा। तर आता मी आता सकाळी आता आंघोळ करायसाठी निघालो, पण जरा थोडी गर्दी कमी आहे इकडं, तर त्या साईडला भरपूर गर्दी आहे। आता इथून आम्ही इथून आता एक अर्धा किलोमीटर राहिले गंगा आमचे महाराज गेल्या जरा थोडं बाथरूम लावून जोडीदार थांबलोय पाय। हे आता मी गंगा संगमावर आलो बघा, तर इथं पण गर्दी भरपूर आहे, पण सकाळी थोडी कमी आहे। थांबा ना जरा। हे बघा हे गंगा संगम, हे बघा इथं संपूर्ण ते जाण्याला पहिलं आपण याच्या ह्या पाईपवरनं पलीकडे गेलो होतो ना, हां तिकडं पलीकडे तिकडं सांग आंघोळ केली होती। आपण आता ह्या साईडला आलो, ह्या पाईपच्या पुलावरूनच पलीकडे गेलो होतो। हे बघा हे गंगा संगम, हे बघा गंगा संगम। हे भाई बाजू 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 हे बाजू हे बाजू बाजू बोल गंगा स्नान करून हे बघा इथं गर्दी अगदी भरपूर गर्दी। हे बघा आता मी गंगा स्नान करून बघा आता निघालो बघा। सकाळी थोडी गर्दी कमी, पण आता गर्दी वाढायला लागली बघा। तर हे असं बघा हे गंगा स्नान सकाळी
झालं बघा. आता माझ्या एका हाताने आता सगळं पाणी ते सगळं असं याच्यात घातलंय. तर ते बघा. चला आता आम्ही तिथं विश्रांती घेतली होती. तिथंच आम्ही बॅगा वगैरे ठेवलेले आहेत आणि ते आता घेऊन जरा फिरणार. आता आम्हाला आता गाडी चौकशी करायची. आता गोरखपूर गाडी घेतला येते आणि मग त्या गाडीचं स्टेशनमध्ये जायचं स्टेशनला. तर हे बघा असं सुंदर असं नजारा आहे बघा इथं. आणि समोर दिसतात हे सगळे बघा हे आखाडे. हे पाठीमागं हे सगळे आखाडे आहेत बघा. हे सगळे पाठीमागे हा चला हे सगळे आखाडे आहेत बघा. हे बघा इथं रात्री आम्ही विश्रांतीसाठी होतो बघा. तरी पूर्ण आतमध्ये लय व्यवस्थित आहे. तसे म्हणजे 1000पासून इथं रेट आहेत. पण महाराजांनी आम्हाला फक्त 100 रुपयामध्ये आम्हाला इथं त्यांनी म्हणजे एक स्वच्छतेसाठी दिलं फक्त. हा हे बघा आता आम्ही इथे चहा घेतोय बघा. हे म्हणजे गंगामायाच्या किनारी बघा हे हॉटेल आहे. पहिला चहा इथं घेतोय आम्ही. तर खरोखरच म्हणजे चला दादा काहीतरी गर्दी भरपूर आहे त्यामुळे आता इथं थोडं मोकळं आहे. आता चहा चालला. सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही चालतोय बघा. आता प्रयागराज छक्की हे रेल्वे स्टेशनला आलोय बघा. आता इथं थोडी गर्दी कमी आहे कारण आता लोक सगळे आता तिकडे संगमावर गेले आणि आम्ही रेल्वे स्टेशनकडे चाललो. त्यामुळं बघा आलो. फोन येतो मला बघा. धन्यवाद. हे बघा आता आम्ही चेन्नई रेल्वे स्टेशनला आलोय पहा इथं आता. आणि आता इथं आतमध्ये गेल्यावर चौकशी करायची. हे चेन्नई म्हणजे चिन्नी प्रयागराज रेल्वे स्टेशन आहे. दुसरं रेल्वे स्टेशन आहे जे आम्ही उतरलो ते नाही. हे दुसरं आहे बघा. हे म्हणजे दुसऱ्या मार्गे जाणाऱ्या गाड्या ह्या गोरखपूर ह्या साईडचं. बघा आम्ही आता त्या छक्कीवरून गाडी काय 7च्या पुढे आहे. मग ते बघा मग तुम्ही प्रयागराज स्टेशनला जा आणि तिथं गेल्यावर तुम्हाला गोरखपूर गाडी मिळेल. तर बघा आम्ही आता गाडीत बसतो आता प्रयागराज जाण्यासाठी. मग तिथं गोरखपूर गाडी घेणार आहे नंतर मग गोरखपूरला जाणार आहे. त्या डब्यामध्ये बघा भरपूर असं मोकळी जागा बघा. कारण आता हे प्रयागराजला इथं गाडी मोकळी जागा होती सगळी. हां आणि नंतर मग पुढे गेल्यावर मग फुलं गाड्या जाणार आहे. इथून बाहेर जाणार गाड्या पोहोचतो. तर ते आता ही येणारी गाडी त्यामुळे ही मोकळी. तर बघा ह्या गाडीची 5 मिनिटात होती आता प्रयागराजला. आणि मग तिथं गेल्यानंतर मग दुसरी गोरखपूर गाडी किती वाजता काय जाणार. हे बघा मी आता रेल्वेतून दाखवतोय बघा. तर इथे आमचं आंघोळ केलेलं ठिकाणी बघा. तिथं ही गंगा नदी जमुना गंगा यमुना आणि सरस्वती बघा. हे नदी बघा ही त्या दोन आणि ती तिथं संगम आहे बघा. ती यमुना आहे ना. ही यमुना नदी आहे बघा आणि तिकडून ती गंगा आलेली आहे. हां तिथं आंघोळ केलं सकाळी. हे बघा इथं आम्ही सकाळी आंघोळ केलं होतं बघा यमुनावर आणि गंगावर पाय टेकायचे. आणि मग ते संगमावर सुरुवातीला की हा या बघा इथं आंघोळ केली होती आम्ही बघा. हे ठिकाण हे बघा. हे ठिकाण परत आलो प्रयागराजला कारण ती ट्रेन 7 नाही. मग आम्ही चला म्हणलं हे ट्रेन पकडून आलो प्रयागराजला बघा. बघा बघा काय सुंदर जागा आहे बघा. ही आता मोठा पूल आहे बघा. 1 किलोमीटरचा पूल आहे. हे बघा इथं आंघोळ केली होती आम्ही. हे सुरुवात 2 नंबरला केली होती. इथं 2 नंबरला इथं केली होती. 2 नंबरला आणि 3 नंबरला तिकडे केली यमुनेवर. हे 1 नंबरला हा 2 नंबरला केली होती इथं 2 नंबरला. बाय बाय यमुना. बाय बाय. हे बघा आता रेल्वेतनंच चालू आहे बघा आता प्रयागराजला परत. बघा या साईडला हे इथं आम्ही इथं बसतो. सुंदर असं जागा आहे बघा इथं. गंगेचा दाखवतो बघा.
बघा गंगे चालली बघितलं का ट्रेनमधून घेतलेला शॉट बघा आपण घे यमुनेचा. आता गर्दी भरपूर आहे इथं. त्या साईडला कमी आहे थोडी, त्या साईडला आता मला हात नाही जात नाही काय व्ह्यू आहे गाडी. हेलिकॉप्टर सारखे राऊंड चालू असतात बघा वरनं. बघा बरं वेळ झाले ट्रेन थांबली बघा इथं नदीवरती कारण सिग्नल नाही मला बघा. तर मी आता चाललोय बघा आता काही मिळत नाही ते बघा इथे या साईडला बघा चालू ट्रेन. हे बघा आता आम्ही प्रयागराज स्टेशनला आलो पहा आणि आता इथून भरपूर गर्दी आहे. आणि आता गाडी बघा आम्हाला जायचे गोरखपूर. आता गाडीची चौकशी करायची म्हणजे आजचा प्रयागराजचा संपूर्ण प्रवास इथं संपला बघा. आणि आता पुढच्या प्रवासाला निघालो बघा आता नेपाळ. तर आता ते कोणत्या मार्गे आता कोणत्या गाडीने जायचं आता ते बघू. डायरेक्ट गाडी आहेत नाही तर मग गाड्या दुसऱ्या चेंज करत करत जायचं असं नियोजन आहे बघा. तर बघू आता पुढची गाडी जाते. तर एक जास्ती गाडी लागली होती तिथे गेली जास्ती गाडी. बरं आता एक व्हिडिओ आता इथंच संपवतो आणि नंतर पुढील व्हिडिओ मग दाखवतो नेपाळ जाण्याचं. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज आपल्याला संपूर्ण प्रयागराजचं मातेचं दर्शन झालं पहा. रामकृष्ण हरी.